हॅलो सर. हॅलो, हा, सुरू करा. आवाज येतोय सर? हो हो हो. येतोय ना? ओके. जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित मिशन आरंभ हा जो आपला गेल्या अनेक दिवसापासून उपक्रम सुरू आहे, या उपक्रमाच्या निमित्ताने या गुगल मीटला जॉईन झालेले सर्व इयत्ता पाचवीचे शिष्यवृत्ती परीक्षेचे सर्व विद्यार्थी, सर्व अधिकारी, शिक्षक, पालक सर्वांचं मी प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज माझ्याकडे 2024 पेपर क्रमांक 1 आणि त्यामधील प्रश्न क्रमांक 43 ते 59 या प्रश्नांचं स्पष्टीकरण करण्यासाठी आलेलं आहे. तर या सर्व प्रश्नांचं आपण क्रमवार स्पष्टीकरण घेणार आहोत. माझं नाव आहे महादेव निवृत्ती कवसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहसर, केंद्र चिचोंडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः पुनश्च एकदा सर्वांना येत्या शिष्यवृत्ती मुख्य परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो. आणि आता आपला सर्वांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेलाच आहे. आपल्याला आता इथून पुढे फक्त प्रश्नपत्रिका आणि इतर प्रश्नांचा सराव, की जे प्रश्न आपल्याला सोडवायला जड जातात, कठीण वाटतात, तर अशाच प्रश्नांचा सराव आपण आता इथून पुढे जास्तीत जास्त करणार आहोत, जेणेकरून आपल्याला ज्या काही प्रश्नांमध्ये किरकोळ अडीअडचणी येत असतील त्या अडीअडचणी आपल्याला सोडवायच्या आहेत. आणि मुख्य परीक्षेला सामोरं जात असताना आपण कुठलाही प्रश्न चुकणार नाही किंवा कुठल्याही प्रश्नाबाबत आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, यासाठी आपण दक्षता घेणार आहोत. तर आपण या ठिकाणी आज जे प्रश्नांचं स्पष्टीकरण करायचं आहे ते आपण क्रमवार या ठिकाणी प्रश्न क्रमांक 43 पासून सर्व प्रश्नांचं एक आड एक नंतर एक अशा प्रकारचं स्पष्टीकरण करणार आहोत. तर यामध्ये 2024चा जो पेपर क्रमांक 1 होता, या पेपर क्रमांकामध्ये जो गणित हा विषय आहे, या गणित विषयाचा 43वा प्रश्न जो आलेला होता तो या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर सर्वांना दिसत असेल. तर या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 43 जो आहे तो आहे 15 लिटर 200 मिली वजा 13 लिटर 530 मिली बरोबर किती, असा प्रश्न आहे. आणि या प्रश्नामध्ये एकूण 4 पर्याय दिलेले आहेत, जे की आपल्याला नेहमीच प्रत्येक प्रश्नामध्ये हे 4 पर्याय दिलेले असतात. तर यामध्ये पर्याय क्रमांक काय आहे, 2 लिटर 670 मिली. पर्याय क्रमांक 2 आहे 1.670 मिली. पर्याय क्रमांक 3 आहे 1 लिटर 670 मिली. आणि पर्याय क्रमांक 4 आहे 2.670 मिली. तर या ठिकाणी अगदी साधी वजाबाकी आपल्याला या ठिकाणी लिटर आणि मिलीलिटरची करायची आहे. आणि ही वजाबाकी करताना आता आपला सराव तर झालेलाच आहे. आपण या ठिकाणी एक लिटरचं घर करूया. लिटर आणि मिली अशा प्रकारे आपण या ठिकाणी 2 भाग जर केले तर आपलं गणित शक्यतो चुकत नाही. तर पहा, आता 15 लिटर 200 मिली, मग या ठिकाणी आपण लिटर मध्ये 15 लिहायचं आहे. 15 लिटर आणि 200 मिली, मिलीच्या घरामध्ये आपल्याला 200 लिहायचं आहे. आता ही वजाबाकी असल्यामुळे आपण वजा हे चिन्ह देऊया. आणि 13 लिटर 530 मिली, लिटरच्या घरामध्ये 13 आणि मिलीलिटरच्या घरामध्ये 530 यांची आपल्याला करायची आहे वजाबाकी. तर ही वजाबाकी करताना अगदी सरळ जरी तुम्ही वजाबाकी केली तरीही अडचण नाही, परंतु ज्या वेळेला वरच्या संख्येतून खालची संख्या वजा होत नसते त्यावेळेला आपण जेव्हा हातचा घेत असतो तर आपल्याला या ठिकाणी लिटरच्या घरातून मिलीलिटरकडे तो एक हातचा घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आता का हातचा घ्यायचा, तर वरती इथे 200 मिलीलिटर आहे आणि त्यामधून 530 मिलीलिटर वजा करायचा आहे. 200
मिलीमधून 530 मिली वजा होत नाहीत, कारण 530 ही संख्या 200 पेक्षा मोठी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हातचा घेऊनच वजाबाकी करावी लागेल. आणि हातचा कोणाकडून घ्यायचा, तर लिटरच्या घराकडून. लिटरमध्ये 15 आहेत, आपण या ठिकाणी एक कमी करूया, या ठिकाणी 14 होतील. आणि इकडे हातचा मिलीलिटर मध्ये आपल्याला द्यायचा. मिलीलिटर मध्ये ज्यावेळेला आपण लिटरचे मिलीलिटर करतो, आता हा सगळा अभ्यास तुमचा झालेला आहे. 1 लिटर बरोबर किती मिलीलिटर? अगदी बरोबर, 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. म्हणजे लिटरच्या घरातून इकडे एक जेव्हा आपण हातचा मिलीलिटरच्या घरामध्ये देतो, त्यावेळेस तो दशकाचा फक्त एक न लिहिता आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या लिटरचे मिलीलिटर करावे लागणार आहे. आणि मिलीलिटर करून मग या ठिकाणी असणारे मिलीलिटर आणि त्यांची दोघांची बेरीज करूया अगोदर. आता इकडून एक हातचा लिटरचा मिलीलिटर मध्ये घेताना 1000 झाले, आणि हे 200 अधिक 200 म्हणजे 1200 मिली झाले. 1200 मिली मधून आता आपल्याला 530 मिली वजा करायचे आहे. तर आता ही वजाबाकी करणं काही फारसं अवघड नाही. पहा, या शून्यातून हा शून्य म्हणजे हे एकच समजूया आपण. तर या शून्यातून हा शून्य गेला, खाली शून्य उरला. नंतर या शून्यातून हे 3 जात नाहीत, म्हणजे या आपल्या हातचं घ्यावं लागेल पुन्हा. तर या ठिकाणी काय करूया आपण, इथे 1 उरला, इथे 10 केले, 10 मधून 3 गेले, तर या ठिकाणी 7 राहिले. नंतर पुन्हा या 1 मधून हे 5 वजा होत नाहीत, तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा इकडे एक हातचा घ्यावा लागेल. इथं 1 आहे, इथं 0 राहिला, इथे 1 आणि हा हातचा 1 11 झाले. 11 मधून 5 गेले 6. आता या ठिकाणी मिलीलिटर राहिले 670. आणि लिटरच्या घरामध्ये वजाबाकी जी आहे, 4 मधून 3 गेले, खाली उरला 1, आणि 1 मधून 1 गेला 0. म्हणजे याच्यामध्ये पहा, 1 लिटर आणि 670 मिलीलिटर. सॉरी, ते 1 लिटर 670 मिलीलिटर, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. सर्वांच्या लक्षात आलंच असेल. यानंतर आपल्याला पुढचं उदाहरण पाहायचं आहे. खाली प्रॉब्लेम येतो.
कॅन्सल करू. थोडीशी तांत्रिक अडचण या ठिकाणी आली होती. हे पहा, त्यानंतर आपल्याला आता प्रश्न क्रमांक 44 पाहायचा आहे. तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो? आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे माहित असेल की निशेष भाग जातो. निशेष भाग जाणे म्हणजे काय? तर एखाद्या संख्येला दुसऱ्या एखाद्या संख्येने भागले असता जेव्हा बाकी शून्य उरते तेव्हा निशेष भाग गेला किंवा पूर्ण भाग गेला असं आपण म्हणतो. तर मग या ठिकाणी 4 पर्याय दिले आहेत. या 4 पर्यायापैकी कोणत्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो म्हणजे 3 ने निशेष भाग जातो असं विचारलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट सगळ्या संख्येला 3 ने भागत बसायचं नाही, कारण आपल्याला वेळ महत्वाचा आहे. वेळेचं मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे. कारण या परीक्षेमध्ये आपल्याला जो वेळ आहे त्या वेळेमध्येच आपल्याला पूर्ण पेपर कव्हर झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये हा जो अगोदरचा भाषा विषय असतो, या भाषा विषयाला फारसं गणितासारखं काही सोडवत बसावं लागत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी भाषा विषयाला वेळ कमी लागतो. परंतु गणित या विषयाला मात्र बरेचसे उदाहरण आपल्याला सोडवायला वेळ जात असतो आणि म्हणून आपण गणितामध्ये जर काही वेगळ्या क्लुप्त्यांचा वापर केला तर आपण वर्षभर वेगवेगळ्या शिक्षकांच्या माध्यमातून, मग आपल्या शाळेतले शिक्षक असतील किंवा ऑनलाईन शिकवणारे शिक्षक असतील, तर हे सर्वच शिक्षक जे आहेत या सर्व शिक्षकांकडून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या माहीत झाल्या आहेत किंवा आपण अभ्यासही केलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला 3 ने निशेष भाग जातो हे पाहण्यासाठी साधी सोपी गोष्ट आहे, आपल्याला 3 ची कसोटी माहीत असली पाहिजे. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कसोट्या आहेत, 2 ची कसोटी असेल, 3 ची कसोटी असेल, 4 ची कसोटी असेल, 5 ची कसोटी असेल, त्या सगळ्या कसोट्या जर आपल्या जर पाठ झालेल्या असतील किंवा आपल्याला सगळ्या कसोट्या माहीत असतील तर मग आपल्याला या अशी जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं सोडवताना फारसा वेळ लागत नाही आणि आपलं जे उत्तर आहे ते उत्तर अचूक निघतं. आता 3 ची कसोटी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर पहा, एखाद्या संख्येतील किंवा ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येलाही 3 ने निशेष भाग जात असतो. आपण काय करायचे, फक्त या ठिकाणी हे या ज्या दिलेल्या संख्या आहेत या संख्येतील प्रत्येक अंकांची बेरीज करायची आहे आणि मग ती बेरीज केल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे की त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो की नाही. आता या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे या ठिकाणी 7553 ही संख्या आहे. तर 7553 याच्यामध्ये 7, 5, 5 आणि 3 हे अंक आहेत. आपण जर यांची बेरीज केली 7 आणि 5 12, 12 आणि 5 17 आणि 17 आणि 3 20. तर या ठिकाणी याची 20 बेरीज होते. आपण सर्वांची बेरीज करूया. नंतर या ठिकाणी दुसरा जो पर्याय आहे 7 आणि 1 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14. नंतर या ठिकाणी तिसरा जो पर्याय आहे 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12. या ठिकाणी 12 येतात. आणि या ठिकाणी 9 आणि 8 17, 17 आणि 1 18 आणि 18 आणि हे 5 23. तर या ठिकाणी 23 बेरीज येते. तर आता आपण ही जी बेरीज आहे या प्रत्येक पर्यायातील संख्येतील प्रत्येक अंकाची आपण बेरीज केली आहे. तर तुम्हाला सर्वांना काही अंक ही संख्या पाहिल्या लगेच तुमच्या लक्षात आलं असेल की यातील 20, 14, 23 आणि 12 यापैकी कोणती बेरीज 3च्या पटीत आहे? तर ही 12 बेरीज 3च्या पटीत असल्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 2352 या संख्येला निशेष भाग म्हणजे 3 ने निशेष भाग जातो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 45 आहे, 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे? पहा, या ठिकाणी 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे? आता तुम्हाला सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय हे अगोदर माहित असणं गरजेचं आहे. मूल्य म्हणजे किंमत. मग या अपूर्णांकाची
यापैकी कोणत्या पर्यायातील अपूर्णांकाची किंमत ही 14/35 या अपूर्णांका इतकी आहे, हे आपल्याला फक्त पाहायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला वजाबाकी आणि बेरीज अशा प्रकारे अपूर्णांकाची वजाबाकी आणि अपूर्णांकाची बेरीज करायला सांगितलेली आहे. आणि त्यानंतर जे येणारे अपूर्णांक असतील त्यापैकी कोणता अपूर्णांक 14/35 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर आता या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे पहा, 3/7 वजा 2/7 यांची आपल्याला अगोदर वजाबाकी करायची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की ज्या वेळेला आपण अपूर्णांकाची वजाबाकी असू द्या, बेरीज असू द्या, ज्या वेळेला बेरीज किंवा वजाबाकी करत असतो त्यावेळेला आपण अगोदर अपूर्णांकाचे छेद समान आहेत का ते पाहत असतो. जर अपूर्णांकाचे छेद समान असतील तर मग छेद आहे तोच मांडायचा आणि अंशाची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. परंतु जेव्हा छेद समान नसतो त्यावेळेला आपल्याला छेद अगोदर समान करून घ्यावा लागतो आणि मगच वजाबाकी बेरीज जी काही असेल ती करावी लागते. आता या ठिकाणी सर्व अपूर्णांकांचे छेद समान आहेत त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण नाही. तर या ठिकाणी छेद 7 आहे, 7 आपण मांडून दिला. नंतर 3 वजा 1, 1/7 आलं पहा. आता या ठिकाणी 14/35 याचा हा सममूल्य आहे का हे पाहायचं. तर या ठिकाणी छेद इथे 7 आहे, इथे छेद 35 आहे, म्हणजे याच्या किती पट 35 होतात 7च्या या छेदाच्या. तर त्या ठिकाणी जर आपण 5 ला गुणलं तर 7 × 5 = 35. मग ज्यावेळेला आपल्याला छेदाला गुणायचं असतं एखाद्या अंकाने त्यावेळेला आपल्याला अंशालाही गुणावं लागतं. म्हणून या ठिकाणी इथे अंशाला गुणले 5 आणि छेदाला गुणले 5, 5 × 1 = 5 आणि 7 × 5 = 35. तर या ठिकाणी पहा 5/35 असा या ठिकाणचा अपूर्णांक आलेला आहे. परंतु याची आणि याची किंमत काही सममूल्य नाही, म्हणजे मग या ठिकाणी हे उत्तर काही होऊ शकत नाही. नंतर आपण पर्याय क्रमांक 2 पाहणार आहोत. पर्याय क्रमांक 2 आहे 8/5 वजा 6/5. या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो छेदामध्ये 5च आहे दोन्ही बाजूला, त्यामुळे आपण छेद अगोदर मांडून देऊ. नंतर अंशाची फक्त वजाबाकी करायची आहे. 8 मधून 6 गेले, खाली राहिले 2. आता या ठिकाणी ह्या अपूर्णांकाचं जे उत्तर आलंय, हा जो नवीन अपूर्णांक आलाय तो आलाय 2/5. आपल्याला 14/5 या अपूर्णांकाशी हा अपूर्णांक सममूल्य आहे का हे पाहायचं आहे. आणि अगोदर आपण केल्याप्रमाणे याचा छेद जो आहे तो 35 आहे. मग याही अपूर्णांकाचा छेद 35 करण्यासाठी कोणत्या एखाद्या अंकाने आपल्याला अंशाला आणि छेदाला गुणलं की छेद 35 होईल हे पाहायचं आहे. तर या ठिकाणी 7 ने जर आपण गुणलं, 7 × 5 = 35 गुणले 7 गुणले 7, 7 दुणे 14, अंशात 14 आले आणि 7 × 5 = 35, छेदाने 35 आले. 14/35 आणि 14/35 अशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 2 आहे तो 2 हा या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक आहे. आता या ठिकाणी सममूल्य अपूर्णांक निघाल्यामुळे आपल्याला पुढचे जे पर्याय आहेत ते पर्याय तपासण्याची गरज नाही, कारण तिथे आपल्याला वेळ घालण्याची आवश्यकता नाही. नंतर आता आपण जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. पुढचं उदाहरण 46 नंबरचं आहे. या ठिकाणी पहा, हे लेखी उदाहरण आहे. प्रणवला 24,17,300 रुपयांचा प्लॉट खरेदी करायचा आहे, पण त्याच्याजवळ 7,12,300 रुपये आहेत. उर्वरित रक्कम त्याला बँकेतून कर्ज घ्यावयाचे आहे, तर त्याला किती रक्कम कर्ज घ्यावे लागेल. अशा प्रकारचं हे लेखी उदाहरण आहे. उदाहरण दिसायला जरी मोठं असेल तरी ते काही फारसं अवघड नाही, कारण प्रणवकडे त्याला प्लॉट खरेदी करायचा आहे आणि त्याच्याकडे जी रक्कम आहे ती रक्कम त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याला किती रुपयाचा प्लॉट खरेदी करायचा आहे, तर 24,17,300 रुपयाचा प्लॉट खरेदी करायचा आहे. पण त्याच्याजवळ रक्कम किती आहे, तर त्याच्याकडे रक्कम आहे 7,12,300 रुपये. म्हणजे त्याला प्लॉटच्या रकमेची रक्कम त्याच्याकडे अवेलेबल नाही आहे. मग त्याला किती रक्कम कमी पडते हे काढायचं आहे. आता तुम्हाला माहित आहे या रकमेचा प्लॉट खरेदी करायचा आहे आणि त्याच्याकडे जी रक्कम आहे ती रक्कम जर आपण त्या पहिल्या रकमेतून वजा केली तर उर्वरित जी रक्कम आहे ती त्याला
कमी पडत असलेली रक्कम निघणार आहे, म्हणजे त्याला तेवढं कर्ज बँकेकडून घ्यावं लागणार आहे. म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी फक्त वजाबाकी करायची आहे. तर या ठिकाणी पहा 24,17,300 वजा 7,12,300 हे फक्त वजाबाकी करायचे आहे. आता या ठिकाणी एक वजाबाकी करत असताना ज्यावेळेला मोठ्या संख्या असतात त्यावेळेला कदाचित मांडणी करताना आपली चुकू शकते. वरची संख्या किती अंकी आहे, खालची संख्या किती अंकी आहे हे अगोदर आपल्याला पाहून घ्यायचं आहे. फक्त शेवटी एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक, हजाराखाली हजार आणि 10,000खाली 10,000, लक्षाखाली लक्ष वगैरे हे फक्त ज्या त्या घरामध्ये जे ते अंक आपण जर व्यवस्थितरित्या मांडून घेतले तर वजाबाकी आपली चुकत नाही. फक्त मुलांची फसगत कुठे होते, जर ही खालची संख्या मांडताना जर आपण त्यांचे स्थान किंवा त्यांचे घर चुकलो की त्या ठिकाणी आपली चूक होऊ शकते, उत्तर चुकतं. तर पहा या ठिकाणी आपल्याला एकक स्थानी शून्य आहेत, तर शून्यातून शून्य गेले शून्य, या शून्यातून शून्य गेलं शून्य, 3 मधून 3 गेले शून्य, 7 मधून 2 गेले, या ठिकाणी 5 उरतात. नंतर 1 मधून 1 गेला शून्य, नंतर 4 मधून 7 वजा होत नाहीत. आपण 24 मधून 7 डायरेक्ट वजा करू शकतो किंवा डायरेक्ट या ठिकाणी हातचाही घेऊ शकतो. या ठिकाणी एक हातचा घेण्यासाठी एक कमी केला, इकडे 14 झाले, 14तून 7 गेले, 7 राहिले आणि 1 1. तर या ठिकाणी पहा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, म्हणजे या ठिकाणी पहा 17,05,000 एवढी किंमत. पर्याय क्रमांक 17,05,000 पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. 47व उदाहरण आहे. पहा 12 तास 18 मिनिटे वजा 6 तास 45 मिनिटे बरोबर किती. आता हे तास मिनिटांचे उदाहरण आहे. या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण आपला सराव जर चांगला असेल तर मग आपल्याला असे घर वगैरे करण्याची गरज नाही. परंतु जर आपला थोडंसं त्या ठिकाणी गोंधळ होत असेल तर आपण त्या ठिकाणी सरळ तास आणि मिनिटांची जर घरं करून घेतली तर आपल्याला म्हणजे अडचण येत नाही. आपण ते उदाहरण सहजासहजी सोडू शकतो. हे पहा, हे आहे तास आणि हे आहे मिनिट. तास मिनिटात आपण या ठिकाणी घरं केली आहेत. 12 तास 18 मिनिटे, तासाच्या घरामध्ये आपण 12 मांडले, मिनिटे 18 आहेत. नंतर 6 तास 45 मिनिटे ही वजाबाकी करायची आहे. 6 तास 45 मिनिटे. आता या ठिकाणी पहा मिनिटाच्या घरामध्ये वरती 18 आहेत आणि खाली 45 आहेत. अर्थातच या ठिकाणी खालची संख्या मोठी आहे, वरची संख्या लहान आहे, म्हणजे 18 मधून 45 काही वजा होत नाहीत. मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल की तासाच्या घरातून हे खालचा घ्यावा लागेल. आता तासाच्या घरामध्ये किती आहे 12. मग 12 मधून जर आपण एक कमी केला तर या ठिकाणी किती राहतात, तासाच्या घरामध्ये 11 राहतात. आणि मिनिटाच्या घरामध्ये जाताना 1 तास बरोबर 60 मिनिटे, 1 तास बरोबर 60 मिनिटे, म्हणजे मिनिटाच्या घरामध्ये जाताना इकडून जरी हातचा आपण 1 घेतलेला असला तरी आपल्याला इकडे जाताना 60 घ्यावे लागतील. हे तुम्हाला सगळं माहित असणार आहे, तुम्ही याचा भरपूर सराव पण केलेला असणार आहे. परंतु एक आपली ओझरती आवृत्ती या ठिकाणी चालू आहे प्रश्नपत्रिकेच्या निमित्ताने, तर फक्त ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. तर हे 60 मिनिटे आणि पहिले 18 मिनिटे आहेत या ठिकाणी, यांची आपण अगोदर बेरीज करून घेऊया. तर या ठिकाणी 8 आणि 0 8 आणि 6 आणि 1 7, म्हणजे या ठिकाणी मिनिटांच्या घरामध्ये किती आले 78. आता 78 मधून आपल्याला 45 वजा करायचे आहेत आणि 11 मधून 6 वजा करायचे आहेत. तर पहा 8 मधून 5 गेले, खाली राहिले 3 आणि 7 मधून 4 गेले, खाली राहिले 3. नंतर इथे 18 मधून 6 गेले, खाली राहिले 5, म्हणजे 5 तास 33 मिनिटे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. 5 तास 33 मिनिटे, म्हणजे 12 तास 18 मिनिटे वजा 6 तास 45 मिनिटे बरोबर 5 तास 33 मिनिटे. या ठिकाणी फक्त विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, या ठिकाणी इकडून एक हातचा घेतला की तो एक जशाच्या तसा घ्यायचा नाही. तिथेच आपली फक्त चूक होऊ शकते, अन्यथा मग बाकी अगदी वजाबाकी साधी आणि सोपी आहे. फक्त तासाच्या घरातून हातचा आपण जेव्हा मिनिटांच्या घरामध्ये नेत असतो त्यावेळेला त्याची मिनिट करणं हे आवश्यक असतं. नंतर आपण 48 उदाहरण पाहूया. आता या ठिकाणी 90च्या सर्व विभाजकांची बेरीज किती.
90चे जे विभाजक आहेत या 90च्या विभाजकांची बेरीज आपल्याला ठिकाणी विचारलेली आहे. तर आता आपण काय करूया, प्रथम आपण इथं सुद्धा आपल्याला कसोट्यांचा वापर करायचा. जर आपल्या कसोट्या चांगल्या पाठ असतील तर आपल्याला कुठल्याही संख्येचे विभाजक काढणं हे काही फारसं अवघड नाही. तर या ठिकाणी आपण प्रत्येक 1, 2, 3 असं शोधत चालूया, म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. तर आता 90च्या सर्व विभाजकांची बेरीज करायची आहे. मग आता आपण प्रथमतः पाहूया, एक हा जो अंक आहे, एकने कोणत्याही संख्येला भाग जात असतो, म्हणजे एक हा प्रत्येक संख्येचा विभाजक असतो किंवा अवयव असतो, ठीक आहे. आणि 90 ही संख्या स्वतः, कोणतीही संख्या जी स्वतः तिने सुद्धा स्वतःला भाग जात असतो. तर पहा, या ठिकाणी आपण 2 घरं करूया असे. आता या ठिकाणी पहा, 90 आणि 1 लगेच जोडे त्यांचे घेऊया, म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. 90 गुणिले 1 म्हणजे 90 आणि 1 हे दोन्ही त्याची विभाजक आहेत. नंतर 1 नंतर 2, 2 ची कसोटी आपल्याला माहिती आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला 2 ने विशेष भाग जात असतो. तर या ठिकाणी ते 0 एकक स्थानी असल्यामुळे 2 याने 90 ला निशेष भाग जाणार आहे. आणि मग 2 ची जोडी, 2 ने किती 90 ला भाग दिल्यानंतर कितीचा भाग जाणार आहे, तर 2 चोक 8, 9तून 8 गेले, खाली उरला 1 आणि वर 10, 2 पंचे 10 म्हणजे 45. ही जोडी झाली. 90 गुणले 1, 45 गुणले 2. त्यानंतर आपण 3 ने भाग जातो का ते पाहूया. 3 ची कसोटी तुम्हाला सर्वांना माहित आहे, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येलाही 3 ने निश्चित भाग जात असतो. तर पहा, 9 आणि 0 9च होतात, 9 हे 3च्या पटीत आहे, म्हणजे 3 ने पण भाग जातो. आणि 3 ने जर भाग दिला आपण तर 3 त्रिक 9 म्हणजे 30 येतात या ठिकाणी, 0 म्हणजे 30 गुणले 3 ही एक जोडी झाली. त्यानंतर आपण 4 ची कसोटी तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, म्हणजे एकक स्थान आणि दशक स्थान मिळून जी संख्या तयार होतात, इथं 2 अंकी संख्या असल्यामुळे नो प्रॉब्लेम, त्याला 90 लाच भाग जातो की नाही ते आपल्याला 4 ने पाहायचं आहे. तर आपण 4 ने जर आपण 90 ला जर भाग दिला, पहा 4 एके 4, 4 दोने 8, जर आपण 9 मधून जर 8 वजा केले तर 1 राहतो आणि इथे 0 10, मग ह्या 10 ला काही भाग जात नाही, म्हणजे 4 ने काही 90 ला भाग जात नाही. मग 5 ने भाग जातो का ते पहा. आता 5 ची कसोटी तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, 5 ची कसोटी जर फार सोपी पहा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 या दोन्हीपैकी एखादा अंक असतो त्या संख्येला 5 ने निश्चित भाग जातो. या ठिकाणी पहा, इथे 0 एकक स्थानी असल्यामुळे 5 ने सुद्धा 90 ला निशेष भाग जातो. 5 हा सुद्धा 90 चा विभाजक आहे. आणि मग 5 ने जर भाग दिला 90 ला तर 5 एक 5, 9 मधून 5 गेले, खाली राहिले 4 आणि वर 0 40 झाले, 5 8 40, म्हणजे या ठिकाणी 18 येते, म्हणजे 18 ची 5 ची जोडी झाली. आता या ठिकाणी नंतर पहा 6, 6 ची सुद्धा कसोटी तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने निशेष भाग जातो, 2 आणि 3 ने दोन्हीने पण, तर त्या संख्येला 6 ने निशेष भाग जात असतो. तर या ठिकाणी पहा, 2 ने पण भाग जातो, 3 ने पण भाग जातो, वरतीच पाहिला आपण 2 आणि 3 ने भाग जातोच, म्हणजे 6 ने पण याला भाग जातो. आणि 6 ने भाग दिल्यानंतर 6 एक 6, खाली उरले 3, वरून घेतले 0 आणि 30 झाले, 6 पंचे 30 म्हणजे 15 झाले, 15ची आणि 6ची म्हणजे 15 7 90. नंतर 7 ने भाग, आता 7 ने डायरेक्ट भाग जातो का ते पहा, 7 एक 7, खाली उरले 2, 20 झाले आणि 7 तरी 21 होतात, म्हणजे 7 ने काही भाग जात नाही. नंतर 8 ने जातो का, 8 एक 8, खाली उरला 1, 0 घेतले 10 झाले आणि 8 एक 8, 8 दोन्ही 16, म्हणजे त्याला काही भाग जात नाही. 9 ने जातो का, आता 9 ने तर अगदी डोळे झाकून कोणी सांगेल की 9 ने त्याला भाग जातो, म्हणजेच 9 ने भाग दिला, 9 एक 9 आणि 9 0 0, म्हणजे 9 10 90. नंतर 10 ने जातो का पहा, 10च्या काड्या, आता 10 ने गेला म्हणजे इकडे 10 आले, म्हणजे अगोदर 10 ने 10ची जोडी तयार झाली आहे. 11चा पहा, 11 नाही, 12 नाही, 13 नाही, 14, म्हणजे आता हे संपला. आता इथून पुढे इकडची जोडी आली म्हणजे विषय संपलेला. यांची आता बेरीज आपण जर केली, दोन्ही भागांची बेरीज करूया आपण. 9 आणि 6 15, 15 आणि 6, 15 आणि 5 20, 20 आणि 3 23, 24 25 आणि 26. आणि इथे पहा, 8 आणि 5 13 आणि 13 आणि 5 18,
चला 1 9 1 10 10 4 14 15 16 17 18 19 20 208. आता या ठिकाणी पहा 208 आणि हे 26. 8 आणि 6 14. हा चाला 1 2 आणि 1 3 आणि 2 अशी 2 234 या सर्व विभाजकांची बेरीज येते. तर 234 हा पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी या उदाहरणाचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे 49वा. दिलेल्या अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती? आता या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे अपूर्णांक दिले 1/4, 1/7, 1/8, 1/2, 1/5. हे जे अपूर्णांक आहेत हे आपल्याला कोणत्या क्रमाने मांडायचे आहेत? चढत्या क्रमाने मांडायचे आहेत. चढत्या क्रमाने ज्यावेळेला अपूर्णांक आपण मांडतो त्यावेळेला सुरुवातीला लहान अपूर्णांक येतो, नंतर त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा, असा चढता क्रम असतो. आता या ठिकाणी पहा, या अपूर्णांकाचे छेद समान आहेत का? तर नाही. इथे 4 आहे, इथे 7 आहे, इथे 8 आहे, इथे 2 आहे, छेद वेगळे आहेत. म्हणजे आपल्याला अंश पाहावे लागतील. तर अंश पहा, इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे, म्हणजे सगळ्या अपूर्णांकाचे अंश 1 आहेत. ज्यावेळेला अपूर्णांकांचा अंश समान असतो, आता हे नीट लक्षात घ्या, ज्यावेळेला अपूर्णांकाचा अंश समान असतो त्यावेळेला त्या अपूर्णांकातील ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो, आणि ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. असं हे थोडस लक्षात ठेवा. आणि मग आता या ठिकाणी पहा, समान अंश असलेले हे अपूर्णांक आहेत आणि आपल्याला ते चढत्या क्रमाने मांडायचे आहेत. तर आपल्याला अगोदर सर्वात लहान अपूर्णांक या ठिकाणी चढत्या क्रमाने मांडायचे म्हटल्यानंतर लहान अपूर्णांक पाहावा लागेल. तर ज्याचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान. या ठिकाणी 8 हा छेद सर्वात मोठा आहे, म्हणजे 1/8 हा अपूर्णांक सर्वात लहान आहे. याच्यापेक्षा थोडा मोठा 1/7, त्यापेक्षा थोडा मोठा 1/5, त्यानंतर 1/4 आणि शेवटी आहे 1/2. तर पहा, अशा क्रमाने हे अपूर्णांक आपण चढत्या क्रमाने मांडलेले आहे. आता प्रश्न काय विचारला पुढे पहा, अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची, शेवटून पाहिला हा दुसरा, हा शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट. आता शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता आलाय? तर तो आलाय 1/4. मग 1/4 हा जो अपूर्णांक आहे याची दुप्पट करायची आहे. एखाद्या अपूर्णांकाची किंवा एखाद्या संख्येची दुप्पट करायची असेल तर आपण त्याला 2 ने गुणलं की बरोबर दुप्पट होते. या ठिकाणी गुणले 2 जर आपण केलं तर पहा, या ठिकाणी 2 2 आणि 2 2 4, 1 1 1 आणि छेदाला 2, 1/2 ही त्याची झाली दुप्पट. म्हणजे या ठिकाणी 1/2 हा जो पर्याय क्रमांक 3 आहे हा पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं सोडवायची आहेत. फारसं काय अवघड नसतं, फक्त छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे अपूर्णांक कोणता मोठा कसा ओळखायचा, कोणता छोटा कसा ओळखायचा, जर छेद समान असेल तर कोणते अपूर्णांक लहान मोठे असतात, अंश समान असेल तर कसं, हे जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला ही उदाहरणं पटपट सोडवता येतात. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे, रमेश व सुधाने एका वर्षाकरिता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवली. रमेशला दरसाल दरसेकडा 8 दराने व सुधाला दरसाल दरसेकडा 7.5 दराने व्याज मिळाले. जर रमेशला सुधापेक्षा 500 रुपये जास्त मिळाले असेल तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेवली होती? म्हणजे त्याची मुद्दल काढायची आहे. आता आपल्याला या ठिकाणी पहा, रमेश व सुधाने एका वर्षाकरता किती दिवसासाठी ठेवली? एका वर्षासाठी. आणि सारखीच रक्कम ठेवली दोघांनी, ठेव म्हणून ठेवली. रमेशला दर साल दर शेकडा 8 दराने व सुधाला दर साल दर शेकडा 5.5 दराने व्याज मिळाले. आणि दोघांच्या व्याजामध्ये कितीचा फरक आहे? 500 रुपयांचा फरक आहे. दोघांच्या व्याजामध्ये म्हणजे रकमेमध्ये 500 रुपये जास्त मिळालेले आहेत. तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेव म्हणून ठेवली? आता ज्यावेळेला असं उदाहरण येतं ना, त्यावेळेला जर आपण पर्याय जर पाहिले तर एक पर्याय एक आपण जर चेक करून पाहिला तर आपल्याला जर त्यांच्यातला फरक 500 आढळला तर आपल्याला ते उत्तर अगदी सहज काढता येईल. पहा, आता या ठिकाणी पहा, तुम्हाला सर्वांना माहित आहे व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. हे सूत्र आपलं व्याज काढण्याचं आहे, सरळ व्याज काढण्याचं.
तर या सूत्रामध्ये जर आपण किमती टाकल्या आणि जर सोडून पाहिलं तर आपल्याला ते लगेच लक्षात येणार आहे. आता या ठिकाणी पहा, म म्हणजे काय आहे? मुद्दल. आता आपल्याला मुद्दलच काढायचे. आपण एक एक पर्याय टाकून पाहिला तर पहा, 1,00,000 मुद्दल 1,00,000 आहे. 1,00,000 गुणले द म्हणजे दर. दर किती आहे? 8 गुणले क. क म्हणजे काळ, म्हणजे किती दिवसासाठी? तर त्याचं हे आहे 1 वर्ष कालावधी. तर मग 1 आणि भागिले 100. तर पहा आता आपण अगोदर रमेशचं काढतोय, कारण रमेशला दर साल दर सेकंदा 8 दराने व्याज मिळालेलं आहे. म्हणून आपण व्याजामध्ये जर 8 घेतले तर हे रमेश संख्या म्हणजे रक्कम निघणार आहे. तर पहा या ठिकाणी 002 काटा, या ठिकाणी 1,000 राहिले. 1,000 गुणले 8 आले 8,000. म्हणजे या ठिकाणी रमेशला जर त्याने जर मुद्दल 1,00,000 जर घेतली तर त्याला 8,000 रुपये मिळतात. आता हे झालं रमेशच्या. आता आपण सुधाच्या बाबतीत पाहूया. सुधाला व्याजाचा दर काय आहे? मिळालेला 7.5. याच पद्धतीने आपण काय करूया? मुद्दल हीच घेऊन पाहणार आहोत. 1,00,000 गुणिले, आता इथे आपण दर घेतला होता 8, सुधाचा दर आहे 7.5, वर्ष सारखंच आहे 1 आणि गुणिले 100 भागिले 100. आता या ठिकाणी पहा, 2 शून्य काटले, हे 2 शून्य काटले. 1,000 गुणिले 7.5 1,000. आता हे 7.5 च्या ऐवजी आपण थोड्या वेळ 75च घेऊया, नंतर तो दशांश चिन्ह आपण नंतर देऊ. आता 75 गुणिले 1,000 करा. 3 शून्य मारून 75 1 75, हे 75,000 आले. आणि एका घरावर दशांश चिन्ह आहे म्हणून आपण या ठिकाणी एका घरावर दशांश चिन्ह दिलं तर 7,500 ही रक्कम मिळाली. 7,500. रमेशला मिळाली होती रक्कम व्याजाची 8,000 आणि सुधाला मिळाली 7,500. तर यांच्यामध्ये जर 500 रुपयाचा फरक निघाला तर पहिलाच पर्याय बरोबर येऊ शकतो. तर पहा, आपण आता यांची वजाबाकी जर केली तर या ठिकाणी पहा, शून्यातून शून्य गेलं 0, शून्यातून शून्य गेलं 0, या ठिकाणी शून्यातून 5 जात नाहीत, इथे राहिले 7, इथे झाले 10, 10तून 5 गेले 5, 7 मधून 7 गेले 0. तर या ठिकाणी बरोबर 500 रुपये शिल्लक राहिले आहेत. म्हणजे रमेशला 8,000 रुपये मिळालेले आहेत आणि सुधाला 7,500 रुपये मिळाले आहेत. म्हणजे अर्थातच रमेशला सुधापेक्षा 500 रुपये जास्त मिळाले आहेत. याचा अर्थ पहिला पर्याय जो आहे हा पहिला पर्यायच बरोबर आहे. आपल्याला या ठिकाणी बाकीचे पर्याय शोधण्याची सुद्धा गरज पडली नाही किंवा बाकीचे पर्याय घेऊन सोडवण्याची आवश्यकता भासली नाही. यानंतर पुढचं उदाहरण आहे, रिकाम्या चौकटीत येणाऱ्या योग्य उत्तराचा पर्याय निवडा. आता या ठिकाणी साधी एक वजाबाकी दिली पहा, 9,32,004 वजा किती बरोबर 59,896. तर आता या संख्येतून ही संख्या, कोणती संख्या वजा केल्यानंतर ही संख्या येते? आपल्याला वजाबाकीचं लॉजिक सगळ्यांना माहित आहे. जर एखाद्या संख्येतून एखादी दुसरी संख्या वजा केली तर येणारे जे उत्तर आहे ते उत्तर जर आपण पहिल्या मूळ संख्येतून वजा केलं तर जी संख्या वजा केली ती संख्या निघते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 9,32,004 जे आहेत यातून 9,32,004 वजा आपल्याला या ठिकाणी 59,896, 59,896 वजा करायचे आहे. म्हणजे बरोबर इथली संख्या आहे ती संख्या निघणार आहे. आता या ठिकाणी पहा, आपल्याला इथून एक हातचा घ्यावा लागेल. इथे 1 राहिला, इथं 10 झाले, इथं 9 करा, इथे 10 करा, पुन्हा इथे 9, इथे झाले 14. 14तून 6 काढा, 8 उरले, 8 आणि 6 14. नंतर 9 मधून 9 गेले 0 उरले, 9 मधून 8 गेले 1 उरला. नंतर या ठिकाणी 1 मधून 9 जात नाहीत, इथे 2, इथे हातचा घ्या. 11तून 9 गेले, खाली उरले 2, 2 मधून पुन्हा 5 जात नाहीत, इथे 8 करा, इथे 12 करा. 12तून 5 गेले, 7 आणि 5 12 आणि 8 8.
अशा प्रकारे आपल्याला 8,72,108 8,72,108 पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी ही जर वजाबाकी केली तर या ठिकाणी या संख्येतून ही संख्या जर वजा केली तर ही संख्या निघणार आहे. असं एवढं सोपं हे उदाहरण आहे. म्हणजे वजाबाकीची जे उदाहरण आहेत हे फक्त हातचे वगैरे जर आपण व्यवस्थित घेतले तर आपल्याला ते काही फारसे अवघड जात नाही. आता नंतर 52व उदाहरण पहा. ऋतुजाजवळ काही रक्कम होती त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपये याप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना वाटले असता तिच्याजवळ 37 रुपये बाकी राहिले तर ऋतुजा जवळ किती रक्कम होती. आता या ठिकाणी पहा ऋतुजाजवळ काही रक्कम होती असं सांगितलेलं आहे. किती रक्कम होती हे सांगितलेलं नाही. ऋतुजाजवळ काही रक्कम होती त्या रकमेपैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपये याप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना ते पैसे वाटलेले आहेत. म्हणजे 47 गुणिले 50. एकदा किती रुपये वाटले हे आपण काढून घेऊया. हा गुणाकार जर केला तर ऋतुजाने पर विद्यार्थी 50 रुपये याप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना जी रक्कम वाटलेली आहे ती रक्कम किती आहे हे निघणार आहे. या ठिकाणी शून्याशी शून्य एकदा देऊन टाकला की फक्त 5ने आपण 47ला गुणू शकतो सोप्या पद्धतीने. 5 7 35, 35ची 5 आजच्या 3 आणि 5 चोक 20 आणि 20 अंती 23. तर या ठिकाणी 2,350 रुपये वाटले आणि त्यावेळेला ऋतुजाकडे किती रक्कम शिल्लक राहिली तर 37 रुपये बाकी राहिले. तर तिच्याकडे एकूण रक्कम किती होती म्हणजे तिच्याकडे जी रक्कम होती ती जेव्हा तिने वाटली सगळी या सांगितलेल्या प्रमाणे तेव्हा वाटलेली रक्कम झाली 2,350 आणि 37 रुपये पण तिच्याकडे बाकी राहिले शिल्लक राहिले. याचा अर्थ हे 37 रुपये याच्यामध्ये जर मिळवले तर तिच्याकडे एकूण किती रक्कम होती हे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण पहा 0 आणि 7 यांची बेरीज 7 येते. 5 आणि 3 यांची बेरीज 8 येते. 3,3 आणि 2,2 म्हणजे 2,387. तर या ठिकाणी 2,387 रुपये पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हे उदाहरण फारसं काही अवघड नाही. अगदी साधी सोपी या ठिकाणी पद्धत जर आपण वापरली तिच्याकडे जी काही रक्कम होती त्यापैकी तिने प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपये याप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना ती रक्कम वाटली. याचा अर्थ 50 गुणिले 47 तो जो गुणाकार येणार आहे ती निघाली वाटलेली रक्कम आणि तिच्याकडे 37 रुपये बाकी राहिले. तर ते बाकी राहिलेली रक्कम 37 जर त्या येणाऱ्या गुणाकारामध्ये जर आपण मिळवली तर या ठिकाणी तिच्याकडे एकूण किती रक्कम होती ते आपल्याला सहजासहजी समजू शकतं. नंतर 53व उदाहरण आहे पहा. 2 लक्ष अधिक 13,000 अधिक 72 शतक अधिक 38 दशांश अधिक 13 एकक. तर या ठिकाणी आपल्याला थोडस गोंधळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे परंतु गोंधळण्यासारखं याच्यामध्ये काही नाही पहा. तर आपल्याला फक्त या संख्या व्यवस्थित मांडून घ्यायच्या आहेत आणि त्यांची बेरीज करायची आहे. आता 2 लक्ष म्हटल्यानंतर दोन वर किती शून्य येतात तर 2 लक्ष म्हटलं की 2 वर 5 शून्य येतात पहा. 2 वर 1 2 3 4 आणि 5 हे झाले 2 लक्ष. नंतर 13,000 पहा 13,000. नंतर 72 शतक. शतक म्हणजे 2 शून्य असतात कोणत्याही संख्येमध्ये ते शतक असतं आहे का नाही. तर 72 शतक अशा पद्धतीने मांडायचे. आणि आता 38 दशांश. 38 दशांश म्हटल्यानंतर छेद 10 आहे का नाही. दशांश 38 दशांश म्हणजे 10ने जर भागलं तर उत्तर येतं 3.8. आता या ठिकाणी पहा 3.8 कसे मांडायचे तर हे सर्वांनी जरा व्यवस्थित लक्षात घ्या. हे 3 पूर्णांक आहेत म्हणजे पूर्णांकाच्या घरामध्ये 3 आले पाहिजेत आणि हे दशांश चिन्ह आणि पुढे 8 ही बेरीज होतात असे मांडायचे. आणि नंतर सॉरी 38 दशक आहे दशांश नाही. बहात्तर शतक झाल्यानंतर 38 दशक आहे. तर 38 दशक म्हणजे त्याच्यावर 1 शून्य येईल फक्त दशक म्हटल्यानंतर तर 380 येईल अधिक. आणि आता पुढे पहा 13 एकक आहे. 13 एकक म्हणजे 13 चित्र. तर अशा पद्धतीने याची जर व्यवस्थित मांडणी केली तर आपल्याला बेरीज करणं काही फारसं अवघड जाणार नाही. तर पहा या ठिकाणी 0 0 0 आणि 3 आहे इथं 3 मांडले. नंतर 8 आणि 1 9 झाले. नंतर 3 आणि 2 5 आले. नंतर 7 आणि 3 10 0 हाताला 1 1 आणि 1 2 आणि 2 अशी
2. 2,20,593. पर्याय क्रमांक 1, 2,20,593. तर या ठिकाणी हे फक्त लक्ष, हजार अशी पूर्ण संख्या न देता त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी या ठिकाणी पुन्हा लक्ष, हजार वगैरे असं दिलेलं आहे. तर त्या संख्या फक्त आपण व्यवस्थित मांडल्या तर आपल्याला तेही फारसा अवघड जात नाही. इथे आता दशांश आणि शतांश आहे का. तर पहा या ठिकाणी 54 उदाहरण आहे. 2 दशक अधिक 3 एकक अधिक 5 शतांश अधिक 8 दशांश बरोबर किती. आता या ठिकाणी पहा आपल्याला इथे पण बेरीज करायची आहे. बेरीज करताना 2 दशक म्हणजे किती, तर 20 अधिक 3 एकक आहेत, 3 एकक म्हणजे 3 आले. नंतर 5 शतांश आहेत अधिक 5 शतांश. आता 5 शतांश म्हटल्यानंतर 5 गुणले 1 अंश छेद 100 म्हणजे याचा अर्थ 5 अंश छेद 100. म्हणजे जर आपल्याला 100 ने 5 ला भागायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला इथे 1 0 आणि 0 म्हणजे 0.05 येईल पहा. तर या ठिकाणी हे पूर्णांक 0 आहेत, दशांश चिन्ह आणि 0.5. नंतर 5 झाले 8 दशांश, 8 गुणिले 1 अंश छेद 10 म्हणजे 8 अंश छेद 10 बरोबर 0.8. तर या ठिकाणी 0.8 अशी जर आपण योग्य मांडणी केली, इथे आपण 0 जरी मांडून दिले तरी काही फरक पडत नाही. म्हणजे आपला बेरीज करायला सोपं जातं पहा. आता पहा या ठिकाणी ह्या घरातल्या अंकांची बेरीज केली 5, इथे 8 दशांश चिन्ह, इथे 3 आणि इथे 2, 23 दशांश चिन्ह 8 5. या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आता पहा 55 उदाहरण आहे. खालील पर्यायापैकी कोणता पर्याय अयोग्य आहे ते निवडा. आता या ठिकाणी खालील पर्यायापैकी आपल्याला अयोग्य पर्याय निवडायला सांगितलेला आहे. आपण घाईघाई योग्यच्या ऐवजी अयोग्यच्या ऐवजी योग्य वाचून बसतो आणि फसतो. तर या ठिकाणी उदाहरणामध्ये आपल्याला नेमकं काय विचारलंय हे नीट लक्षपूर्वक आपल्याला ते पाहायचं आहे. अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय विचारलाय. तर या ठिकाणी पहा खालील पर्यायापैकी कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे ते निवडायचं आहे. आता एक रिम बरोबर किती कागद असं विचारलं. एक रिम बरोबर किती कागद. आता पहिली गोष्ट म्हणजे एक रिम किती कागदांची असते हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर हे विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवा, 480 जे कागद आहे त्या 480 कागदाची एक रिम असते. 480 कागदांची एक रिम असते. तर आता पहा पहिला पर्याय आहे 20 दस्ते. आता दस्ता तुम्हाला सगळ्यांना माहित असेल 24 कागदांचा एक दस्ता असतो. किती कागदांचा, 24 कागदांचा एक दस्ता असतो. तर पहा या ठिकाणी 20 दस्ते म्हणजे 24 गुणले जर 20 केला तर कागदांची संख्या निघेल. हा शून्य अगोदर मांडून द्या. 2 8 आणि 2 4, 480 कागद आले. म्हणजे हा पर्याय आपल्याला अयोग्य निवडायचा आहे पण हा पर्याय कसा आहे, योग्य आहे. पहिला पर्याय योग्य आहे. आता दुसरा पर्याय पहा 40 ग्रोस. आता एक ग्रोस म्हणजे किती कागद, तर एक ग्रोस म्हणजे 144 कागद हे आपल्याला माहित असलं पाहिजे. एक ग्रोस म्हणजे 144 कागद. तर 144 गुणिले किती ग्रोस सांगितले, 40 ग्रोस सांगितले. आपण जर याला 4 ने गुणलं, 40 ने गुणलं तर पहा एकूण कागदांची संख्या निघणार आहे. हा शून्य आपण अगोदर मांडून द्या. नंतर फक्त 4 ने 144 ला गुणा म्हणजे आपल्याला सोपं जाईल. 4 चोक 16, 4 चोक 16, 16 6 हात चाला 1, 4 चोक 16 1 17, 17 7 हात चाला 1, 4 1 4 आणि 1 5, 5707. आता एक रिम बरोबर किती कागद, टिंब कागद. आता एक रिम बरोबर 480 कागद आहे. आता पहिला पर्याय तर 480 आला होता परंतु हा काही 480 आला नाही. म्हणजे हा पर्याय क्रमांक जो 2 आहे हा पर्याय क्रमांक अयोग्य आहे किंवा चुकीचा आहे. नंतर पुढचा तिसरा पर्याय तर 480 डायरेक्ट दिले आहे. 480 कागद म्हणजे एक रिम असते 480 कागदांची. आणि इथे चौथा पर्याय जो आहे 40 डझन दिलेत. एक डझन म्हणजे 12 असतात. मग 40 गुणले 12 हा शून्य मांडा, 12 0 0 आणि 12 चौक 48 म्हणजे या ठिकाणी इथं सुद्धा 480 कागद
आलेला आहे. म्हणजे पहिल्या पर्यायाचे कागद 480 आहेत, तिसऱ्या पर्यायाचे कागद 480 आहेत, चौथ्या पर्यायाचे कागद 480 आहेत, परंतु दुसरा जो पर्याय आहे त्या पर्यायाचे कागद मात्र 5760 होतात. म्हणजे हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचा किंवा अयोग्य आहे. त्यानंतर आता पहा 57वा प्रश्न आहे. एक 56वा प्रश्न या ठिकाणी आलेला मी शेवटी घेतो, तो तोंडी सांगतो आणि तो घेतो. तर पाहता 57वा प्रश्न पहा. दर साल शेकडा 7 दराने 5,000 रुपये मुद्दलावर 3 वर्षाचे व्याज किती होईल? आता या ठिकाणी हे तर फार सोपं आहे. आपल्याला व्याज जर काढायचं असेल तर आपलं सूत्र सगळ्यांच्या पाठ असतं. व्याज सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. हे सूत्र पाठ असलं की आपलं अशा प्रकारचं कुठलंही उदाहरण असू द्या ते अगदी सहज सोडवता येतं. त्याच्यामध्ये फक्त किमती घालायच्या. तर दर शेकडा 7 दराने 5,000 रुपये मुद्दल आला. म्हणजे मुद्दल किती झाली? 5,000 गुणले दर काय आहे? तर दर आहे 7 आणि कालावधी किती आहे? 3 वर्ष भागिले 100. पहा हे 2 शून्य काटा, हे 2 शून्य काटा आणि वरच्या संख्यांचा फक्त गुणाकार करा. आता या ठिकाणी पहा 50 गुणिले 7, 7 0 0 आणि 7 5 35, 350 आणि गुणिले 3, 3 0 0, 3 5 15, हातचाला 1 आणि 3 त्रिक 9 1 10, 1050. तर 1050 रुपये एवढं व्याज या ठिकाणी या मुद्दलावर मिळणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 58 आहे. नेहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या चालत पूर्ण करते. तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालत पूर्ण करते? तर या ठिकाणी पहा आपल्याला एक त्रिकोणाकृती मैदान आहे. म्हणजे आपण ते मैदान या ठिकाणी त्रिकोणाकृती काढून घेऊया. त्रिकोणाकृती मैदान आहे. नेहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असला. या त्रिकोणाच्या बाजू किती आहेत? 100 मीटर आहे. ही बाजू 100 मीटर आहे, ही बाजू 100 मीटर आहे आणि ही बाजू 100 मीटर आहे. प्रत्येकी 100 मीटर म्हणजे प्रत्येक बाजू त्या त्रिकोणाची 100 मीटर आहे. त्या त्रिकोणाकृती मैदानाची. तर 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानावर 5 फेऱ्या चालत पूर्ण करते प्रत्येक दिवशी. तर या ठिकाणी पहा आता ह्या मैदानाची आपण अगोदर परिमिती काढू. म्हणजे आपल्याला पूर्ण एका ग्राउंड मध्ये किती मीटर ती चालते हे आपल्याला कळणार आहे. तर पहा याची जर परिमिती काढायची असेल तर 100 अधिक 100 अधिक 100 म्हणजे 300 मीटर होईल. 300 मीटर याची झाली परिमिती. आता एवढं ते अंतर दररोज चालते. 300 मीटर 300 मीटर ती प्रत्येक दिवशी चालते. आता पुढे काय विचारलंय? बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या चालत पूर्ण करते. नेहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या. म्हणजे आता हे 300 मीटर झालं त्याची परिमिती, परंतु दररोज ती 5 फेऱ्या मारते म्हणजे गुणले 5. हे 0 0 5 0 0 5 0 0 5 म्हणजे एका दिवसात ती 1,500 मीटर चालते. पण पुढे काय विचारलंय? तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालत असेल. आता जर एका दिवसात ती 1,500 मीटर चालते तर एका आठवड्याचे दिवस किती असतात? सगळ्यांना माहित आहे. एका आठवड्याचे 7 दिवस असतात. म्हणजे गुणिले 7 कराय. 7 0 0 7 0 0, 7 5 35, 35 5 हातचे 3 आणि 7 1 7 आणि 7 3 10. तर या ठिकाणी 10,500 मीटर एवढं ती एका आठवड्यात चालतं. परंतु आता 10,500 मीटर तर पर्याय कुठे दिसत नाही. मग आता काय करायचं? तर या ठिकाणी किलोमीटर मध्ये आहे ठीक आहे, किमी आणि मीटर. मग जर आपण याला 1,000 ने 1 किलोमीटर बरोबर 1,000 मीटर, 1 किलोमीटर बरोबर 1,000 मीटर. मग 1,000 ने जर आपण या मीटरला भागलं 1,000 ने आपण भागलं तर त्याचे किलोमीटर आणि मीटर निघणार आहे. तर पहा या ठिकाणी 1 2 3 1 2 3 इथं जर दशांश चिन्ह दिलं म्हणजे 10 किमी आणि 500 मीटर
10 किमी आणि 500 मीटर. तर 10 किमी आणि 500 मीटर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या उदाहरणाचं बरोबर आहे. आता या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक 59. आता प्रश्न क्रमांक 59 काय आहे, तर खालील पैकी पदावलीचे योग्य उत्तर असणारा पर्याय निवडा. या ठिकाणी पदावल्या दिलेल्या आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पदावल्या दिलेल्या आहेत. त्या पदावल्या सोडवून त्याच्या पुढे त्याचं प्रत्येक पदावलीचं उत्तर देखील दिलेलं आहे, परंतु सर्वच उत्तर बरोबर नाही. तर योग्य उत्तर असणारा एकच पर्याय आहे. एकच पदावली बरोबर सोडवलेली आहे, एकच पदावलीचं उत्तर बरोबर आहे आणि तेच उत्तर किंवा ती पदावली आपल्याला पर्यायातून शोधायची आहे. आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या पदावल्या सोडून पाहाव्या लागणार आहेत. आपण जेव्हा पदावल्या सोडू तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येणार आहे. तर आपण आता काय करूया, पहिली पदावली सोडू. तर पहा आता पहिली पदावली काय आहे, 24 वजा 12 अधिक 3 गुणिले 5 बरोबर 27. आता ही जी पदावली आहे ही पदावली आपण खाली घेऊया. 24 वजा 12 अधिक 3 अधिक 3 आणि गुणिले 5 ही पदावली आहे. आता ही पदावली जेव्हा आपल्याला सोडवायची त्यावेळेला आपल्याला पदावली सोडविण्याचे जे वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत हे नियम आपण सगळे माहित आहे सगळ्यांना, त्याच्यामुळे काही अडचण नाही. जर आपल्याला त्या पदावलीमध्ये गुणाकार किंवा भागाकार ह्या क्रिया असतील किंवा गुणाकार भागाकार बेरीज आणि वजाबाकी या सगळ्या क्रिया असतील तर आपल्याला, आणि कंस असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला कंस सोडायचा असतो. जर कंस नसेल तर मग गुणाकार किंवा भागाकार यापैकी जी क्रिया अगोदर असेल ती क्रिया अगोदर सोडायची, नंतर राहिली त्याची दुसरी सोडवायची, आणि नंतर वजाबाकी आणि बेरीज याच्यामध्ये जी अगोदर असेल ती अगोदर सोडवा आणि जी नंतर असेल ती नंतर सोडवा. अशा पद्धतीने आपल्याला पदावली सोडवायची असते. पदावलीच्या नियमाने जर पदावली सोडवली तरच पदावलीचं उत्तर बरोबर येत असतं, अन्यथा आपल्याला ते गणित चुकीचं म्हणजे उत्तर येत नाही. तर इथे पाहता त्याच्यामध्ये गुणाकार आहे म्हणजे आपल्याला ते अगोदर करावं लागेल, गुणाकार अगोदर सोडावं लागेल. मग गुणाकार अगोदर सोडवायचं म्हटल्यानंतर बाकीचं जे आहे बरोबर जसंच तसं मांडायचं. 24 वजा 12 आधीचं चिन्ह द्या आणि 5 त्रिक 15 हा गुणाकार सोडून घ्या. जी क्रिया आपल्याला अगोदर करायची आहे त्या क्रियेखाली अशी रेष सोडा म्हणजे अंडरलाईन करा, म्हणजे तुम्ही नेमकं वरचं कोणतं सोडवलंय हे लगेच तुम्हाला खाली कळणार आहे. आणि अगदी क्रमवार व्यवस्थित जर आपण ते असं सोडवत गेलो तर आपलं उत्तर चुकत नाही. आता खालच्या राहिलेल्या पदावलीमध्ये पहा, आता इथे वजाबाकी आणि बेरीज आहे. आता वजाबाकी आणि बेरीज म्हटल्यानंतर जी अगोदर असेल ती अगोदर, जी नंतर असेल ती नंतर. या ठिकाणी वजाबाकी अगोदर आहे. आता 24 वजा 12, आता ती तोंडीच उत्तर आहे. 24 मधून 12 गेले खाली उरले 12 आणि अधिक 15. आता यांची जर बेरीज केली तर 5 आणि 2 7 होतात आणि 1 आणि 1 2 म्हणजे 27 होतात. तर आता पहिल्याच पदावलीचं उत्तर 27 बरोबर आलेलं आहे, म्हणजे पहिलाच पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. आता बाकीचे पर्याय बरोबर आहेत की चूक आहेत हे आपल्याला सुद्धा एकदा चेक करून आपण पाहूया. जर बरोबर असतील तर आपण पाहूया चुकतंय की बरोबर आहे ते. आता दुसरी पदावली आहे 18 वजा 10 अधिक 3 गुणिले 2 ही पदावली आहे. 18 वजा 10 अधिक 3 गुणिले 2. आता इथे पहा वजा अधिक आणि गुणिले 3 क्रिया आहेत. अर्थातच गुणाकार भागाकार यापैकी एक क्रिया असल्यामुळे ती अगोदर करावी लागणार आहे, म्हणून मी ठिकाणी अंडरलाईन केली त्याला. पहा बाकीचं जशा तसं मांडा. 18 वजा 10 अधिक 3 दुणे 6. आता या ठिकाणी क्रमाने करा. 18तून 10 गेले 8 राहिले अधिक 6 8 अधिक 6 8 आणि 7 14 झाले. आता इथे 14 जे उत्तर आलं तर याचं इथे 14 उत्तर आलेलं नाही, म्हणजे हा पर्याय नाही. नंतर आता तिसरा पर्याय पहा 15 गुणिले 12 वजा 2 अधिक 4. आता या ठिकाणी आपण हे जर उदाहरण सोडवलं तर 15 आणि 12चा गुणाकार करा. 15 गुणिले 12 12 पंचे 7 7 6 हातचे आले 7 0 हातचे आले 6 आणि 12 एका 12 आणि 12 आणि 6 18 180. तर यांचा गुणाकार आला 180 वजा 2 अधिक 4. आता 180 वजा 2 तर
ही जर वजाबाकी केली आपण तर 178 उरतात अधिक 4 आणि 178 आणि 4 182. 182 उत्तर या ठिकाणी दिलेलं नाही, म्हणजे हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. आता शेवटचा पर्याय जो आहे चौथा, तो चौथा पर्याय आपण सोडून पाहूया. चौथ्या पर्यायामध्ये जी पदावली आहे ती पदावली आपण सोडूया. 18 अधिक 30 भागिले 3 गुणिले 2. तर या ठिकाणी आता भागाकार आणि गुणाकार दोन्ही क्रिया म्हणजे भागाकार अगोदर असताना अगोदर भागाकार करायचं. आता पहा हे 18 अधिक 3 ने 30 ला भागा, 3 10 30 आणि गुणिले 2. आता इथे गुणाकाराची क्रिया आहे, बेरीज आपल्याला नंतर करावी लागणार आहे, म्हणून 10 गुणिले 2 हे 18 अधिक 10 दुणे 20. आता यांची जी बेरीज आहे 20 आणि 18 हे 8 आणि हे 2 आणि 3 38. तर या ठिकाणी 38 पण उत्तर नाही, म्हणजे हा पर्याय नाही, हा पर्याय नाही, हा पर्याय नाही. पर्याय क्रमांक 1 जो आपण ह्या सगळ्या सर्व पदावल्या सोडून पाहिल्या तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. तर या ठिकाणी फक्त एकच शेवटचं 56वा प्रश्न या ठिकाणी या पीडीएफ मध्ये नजर चुकीने यायचा राहून गेला होता. एकच मिनिटामध्ये मी तो सोडवतो तोंडी वाचून आणि लगेच आपण थांबूया. दोन संख्यांची बेरीज 39.62 आहे. दोन संख्यांची बेरीज 39.62 आहे. जर एक संख्या 1.249 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर आता बेरीज दिली, एक संख्या दिली, ती संख्या जर बेरीजीतून वजा केली तर राहिली संख्या निघणार आहे, मग फक्त वजाबाकी करायची. आता मानताना फक्त पॉईंटच्या दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आला पाहिजे. तर पहा 1.259 अशा पद्धतीने जर योग्य मांडणी केली तर उत्तर काही चुकत नाही. इथे आपण एक शून्य मांडून घेऊया म्हणजे आपल्याला सोपं जाईल. आता 5 शून्यातून 9 जात नाहीत, आपण इकडे खर्च घेऊया. इथे 1 राहिला, इथे 10 झाले, 10तून 9 गेले, 1 राहिला, 1तून 5 जात नाहीत, इथे 5 घेऊ, आपण एक खर्च घेऊया. इथे 11 झाले, 11तून 5 गेले, 6 राहिले, नंतर 5 मधून 2 गेले, 3 राहिले, दशांश चिन्ह देऊन टाका. 9तून 1 गेला, 8 राहिले आणि 3 38.361 अशा प्रकारचे उत्तर या ठिकाणी या प्रश्नाचं आहे. 38.361. अशा पद्धतीने आजचे जे सर्व प्रश्न क्रमांक 43 ते 59 होते हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण या ठिकाणी या सोडून दाखवलेले आहेत. या पीडीएफच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण अगदी व्यवस्थितरित्या केलेलं आहे. या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी वर्ग, त्याचप्रमाणे आपल्या पाथर्डी पंचायत समितीचे सन्माननीय नोडल अधिकारी रामनाथजी कराड साहेब, गट शिक्षण अधिकारी सन्माननीय शिवाजीराव कराड साहेब आणि आपल्याला तंत्र सहाय्य करणारे सन्माननीय राम किसनजी वाघ सर, या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक त्यांना सर्वांना धन्यवाद देतो की अतिशय सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ही तासिका घेण्यासाठी सर्वांनी सहाय्य केलं आणि मला या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. नमस्ते.